आज आपण बघणार आहोत नवोदय स्कॉलरशिप MTS सैनिकी स्कूल स्पर्धा परीक्षा एक्झाममध्ये प्राईम नंबरचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात आणि कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. स्टार्टिंगमध्ये आपल्यासमोर प्राईम नंबर 1 पासून ते 100पर्यंतचे प्राईम नंबर देण्यात आले आहे एका बॉक्समध्ये, आणि एका बॉक्समध्ये प्राईम नंबर आपण सेपरेट काढून देण्यात आले. तर स्टार्टिंगमध्ये आपण प्राईम नंबरची डेफिनेशन जाणून घेऊ. प्राईम नंबर म्हणजे काय होते? प्राईम नंबर्स आर व्हॅल्यू दॅट कॅन ओनली बी फॅक्टर इंटू 1 अँड इटसेल्फ. म्हणजे ज्या संख्येला एक व फक्त त्याच संख्येने भाग जातो त्यास मूळ संख्या असे म्हणतात. तर सगळ्यात जर आपण स्मॉलेस्ट प्राईम नंबर जर आपण बघितलं, सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर, तर सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर राहते 2. 2 ही एकमेव अशी संख्या आहे का जी प्राईम नंबरसुद्धा आहे आणि समसंख्यासुद्धा आहे, म्हणजे इव्हन संख्यासुद्धा आहे. आणि बाकी सगळे जे तुम्हाला प्राईम नंबर दिसतात, तर बाकी सगळे प्राईम नंबर आहेत हे ऑड नंबर आहेत. आणि 2च अशी नंबर आहे का जी इव्हनसुद्धा आहे आणि ऑड नंबरसुद्धा आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट पार्टकडे वळू आता. आता इथे आपल्याला क्वेश्चन दिसत आहे. क्वेश्चन आपल्या समोर इथं आलेला आहे. तर क्वेश्चनमध्ये इथं का म्हटलं आहे? 1 to 100 बिटवीन प्राईम नंबर, म्हणजे 1 पासून तर 100पर्यंत टोटल प्राईम नंबर्स किती असतात? तर टोटल प्राईम नंबर असतात 25 असतात, जे आपण कॅल्क्युलेट केले. तर नेक्स्ट क्वेश्चन का म्हटलेला आहे आपल्याला? 1 to 15 बिटवीन प्राईम नंबर, म्हणजे 1 पासून तर 50पर्यंतचे प्राईम नंबर किती असतात? टोटल असतात ते 15 असतात, म्हणजे 15 असतात. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपल्याला म्हटलं आहे 50 to 100 बिटवीन प्राईम नंबर, म्हणजे 50 पासून तर 100पर्यंतचे प्राईम नंबर्स किती असतात? तर ते असतात 10 प्राईम नंबर असतात. त्याच्यानंतर थर्ड, हा फोर्थ क्वेश्चनसुद्धा एक्झाममध्ये विचारण्यात आला आहे. 100 to 200 बिटवीन प्राईम नंबर किती असतात? म्हणजे 100 पासून तर 200पर्यंत टोटल प्राईम नंबर्स किती असतात? तर ते असतात 20 नंबर. तर हे सगळे नंबर तुम्हाला पाठ करून घ्या, जेणेकरून एक्झाममध्ये असे क्वेश्चन आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. नेक्स्ट पार्टकडे वळू. हा सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला आहे. क्वेश्चन का म्हणत आहे इथं? व्हॉट इज द ओरिजिनल 2 डिजिट नंबर हॅव्हिंग 3 इन युनिट प्लेस. म्हणजे असे किती 2 डिजिट नंबर आहेत का ज्याच्या युनिट प्लेस नंबर 3 आहे? तर असे आपल्या समोर व्हॅल्यू दिसते 13, 23, 43, 53, 73 आणि 83. असे जवळपास 6 नंबर असे आहेत का ज्याच्या युनिट प्लेस नंबर आहेत 3 आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला कोणते पण प्रश्न येऊ शकते, असे पण क्वेश्चन येऊ शकतात का ज्याच्या युनिट प्लेस नंबर 7 आहेत असे किती आहे, ज्याचे युनिट प्लेस नंबर 9 आहे असे किती नंबर आहेत. अशा टाईपचे पण क्वेश्चन तुम्हाला ॲज युजल एक्झामसाठी येऊ शकतात. तर असे क्वेश्चन अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? व्हॉट इज द नंबर ऑफ प्राईम नंबर वेन 2 डिजिट नंबर्स आर इंटरचेंज. म्हणजे असे किती 2 डिजिट प्राईम नंबर आहे का त्या 2 डिजिट प्राईम नंबरचे आपण एक्सचेंज केल्यानंतर पण प्राईम नंबरचे येते. जसं आहे 11 आहे, 11चे आपण 1 इथं लिहिलं आणि 1 इथं लिहिलं तर 11च येते, म्हणजे 11 हा का झाला? प्राईम नंबर झाला. 13चे पण आपण तसंच केलं, 13चे आपण एक्सचेंज केलं, 1 इकडे लिहिलं, 3 तिकडे लिहिलं तर त्याचे प्राईम नंबर झाले. 37चे पण आपण त्याचप्रमाणे लिहिलं, 7 इकडे आणि 3 लिहिलं तर ते सुद्धा प्राईम नंबर झालं. 17चे पण आपण 7 इकडे लिहिलं आणि 1 इकडे लिहिलं, एक्सचेंज केलं तर प्राईम नंबर्स होते. 79चं आपण 7 इथं लिहिलं आणि 9 इथं लिहिलं तर ते सुद्धा काय झालं? प्राईम नंबर झाले. तर अशा प्रकारचे प्राईम नंबर किती आहे का ज्या प्राईम नंबरमध्ये जर आपण एक्सचेंज केले, अल्टरनेट केले तर प्राईम नंबरच येतात. तसे प्राईम नंबरची व्हॅल्यू किती आहेत? 9 व्हॅल्यू आहे. तसं म्हणजे 9 संख्या आहेत का ज्यांचे एक्सचेंज केल्यानंतर प्राईम नंबरच येते. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे करू. हा सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला आहे स्कॉलरशिपमध्ये. इथे तुम्हाला म्हटलं आउट ऑफ द टोटल नंबर्स ऑफ प्राईम नंबर्स इन ऑर्डर ऑफ 1 to 100 हाऊ मेनी पेअर्स हॅव अ डिफरन्स ऑफ 6. म्हणजे 1 पासून तर 100पर्यंत तुम्हाला असे पेअर्स म्हणजे जोड्या बघायचे आहे का ज्या जोड्यामध्ये डिफरन्स कितीचे आहे? 6चा डिफरन्स आहे. तर प्राईम नंबरचा कॉलम आपल्या समोर आहे. तर असे नंबर पाहिजे का ज्याच्यामध्ये 6चा डिफरन्स आहे कंटिन्यू, जसं 23, 29, 31, 37 याच्यामध्ये 6चा डिफरन्स दिसते. 47, 53 हा झाला 47 to 53 याच्यामध्ये पण 6चा डिफरन्स. देन त्याच्यानंतर 53, 59 याच्यामध्ये पण 6चा डिफरन्स दिसते.
61 to 67 याच्यामध्ये पण 6चा डिफरन्स, 73 ते 79 याच्यामध्ये पण 6चा डिफरन्स आणि 83 ते 89 याच्यामध्ये पण 6चा डिफरन्स. असे जे 6च्या डिफरन्सच्या पेअर्स जे आपण बघितलात, 7 पेअर्स असे आहेत का ज्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 6चा डिफरन्स आहे. हा सुद्धा एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द लार्जेस्ट प्राईम नंबर अँड स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर फ्रॉम 1 to 100. म्हणजे तुम्हाला लार्जेस्ट प्राईम नंबर बघायचा आहे किती आहे, तो आहे 97. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट ऑड नंबर बघायचा आहे 3. या दोघांची प्रोडक्ट किती आहे, प्रोडक्ट म्हणजे काय होते, त्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन किती आहे, म्हणजे गुणाकार किती आहे. तर 97 आणि 3च्या आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते 291. हा सुद्धा सगळ्यात सोपी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळू. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला हा सगळ्यात सोपी क्वेश्चन आहे. इथे काय म्हटलं, व्हॉट इज द टोटल सम ऑफ ऑल प्राईम नंबर्स 1 to 20. 1 पासून ते 20पर्यंत जर आपण नंबर लिहिले तर त्या नंबरची तुमची बेरीज किती होणार, म्हणजे सम ऑफ प्राईम नंबर्स किती राहणार. तर 1 पासून ते 20पर्यंतचे नंबर आपण प्राईम नंबर बघू. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या सगळ्यांची ॲडिशन केली, त्या ॲडिशन होते 77. हा सगळ्यात सोपी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण बघू. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा परीक्षेमध्ये 2 ते 3 वेळा आलेला आहे. इथे काय म्हणते, व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ ऑल प्राईम नंबर्स बिटवीन 21 to 40. म्हणजे 21 पासून ते 40पर्यंत तुम्हाला प्राईम नंबर बघायचे आहे, त्याची ॲव्हरेज बघायची. ॲव्हरेज म्हणजे सरासरी काढायची. ॲव्हरेजचा फॉर्म्युला आपल्या समोर आहे, सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर, म्हणजे एकूण संख्यांची बेरीज अपॉन एकूण संख्या. तर 21 पासून ते 40पर्यंत नंबर किती आहेत ते आपल्याला बघायचे. 23, 29, 31, 37 हे किती 4 नंबर आहेत. या 4 नंबरची आपण काय केली, ॲडिशन केली. ॲडिशन केल्यानंतर त्याला 4ने डिवाईड केलं, तर 120ला 4ने डिवाईड केलं, म्हणजे आन्सर किती आलं आपलं 30. म्हणजे आज आपण प्राईम नंबरचे क्वेश्चन जे एक्झाममध्ये मोस्टली येतात ते आज आपण बघितले. अशाच प्रकारचे आपण जे काही स्कॉलरशिप, MTS, नवोदय एक्झाममध्ये जे काही चॅप्टर असतात, जे इम्पॉर्टंट चॅप्टर असतात, त्या चॅप्टरवर अशा प्रकारचेच ऑनलाईन व्हिडिओ आपण बघणार आहोत, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होणार. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.